Hello everyone and welcome back to the SN Biology classes Nilanga. Today we will discuss about the new article Development of Male Gametophyte. The development of male gametophyte takes place in haploid unicellular pollen grain. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट ही जी प्रोसेस आहे ही हेप्लॉइड युनिसेल्युलर पॉलन ग्रेनमध्ये घडून येते. दिस पॉलन ग्रेन इज कन्सिडर्ड ॲज अ फर्स्ट सेल ऑफ मेल गॅमेटोफाईट इन फ्लॉवरिंग प्लांट. फ्लॉवरिंग प्लांटमध्ये पॉलन ग्रेनला फर्स्ट सेल ऑफ मेल गॅमेटोफाईट असं कन्सिडर केलं जातं. दी प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट स्टार्ट्स इन दी पॉलन सॅक बिफोर पॉलिनेशन अँड कंप्लीटेड ऑन स्टिग्मा ऑफ गायनोशियम आफ्टर पॉलिनेशन. म्हणजेच काय, ही जी प्रोसेस आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईटची ही दोन स्टेपमध्ये कंप्लीट होते. एक बिफोर पॉलिनेशन इन दी पॉलन सॅक, सेकंड आफ्टर पॉलिनेशन ऑन दी स्टिग्मा ऑफ गायनोशियम. अशा ह्या दोन स्टेपमध्ये ही प्रक्रिया कंप्लीट होते. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट नेमकं कसं होतं ह्याचं डिटेल अभ्यास आपण इथं करूयात. The cytoplasm of a pollen grain having many vacuoles, and that vacuoles push the nucleus of pollen grain at one side. पॉलन ग्रेनच्या सायटोप्लाझममध्ये बरेचसे व्हॅक्युओल्स प्रेझेंट असतात आणि हे व्हॅक्युओल्स ह्या न्यूक्लियसला पुश करतात एका साईडला. देन न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम ऑफ पॉलन ग्रेन अंडरगोज अनइक्वल मायटोटिक डिव्हिजन अँड फॉर्म्स टू अनइक्वल सेल्स, larger cell and smaller cell. The larger cell called as tube cell or vegetative cell and smaller cell is called as generative cell. आणि दोन अनइक्वल सेल्स तयार होतात. जी लार्ज सेल आहे त्याला व्हेजिटेटिव्ह सेल म्हणा किंवा ट्यूब सेल म्हणा, जी स्मॉल सेल आहे त्याला जनरेटिव्ह सेल म्हणा. असे दोन पद्धतीचे अनइक्वल सेल्स इथं तयार होतात पॉलन ग्रेनच्या न्यूक्लियसमध्ये काय होऊन, मायटोटिक डिव्हिजन होऊन. आता आपण इथं पाहूया व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल ह्यामधला मेन फरक काय आहे. डिफरन्स बिटवीन व्हेजिटेटिव्ह सेल अँड जनरेटिव्ह सेल हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे नीटच्या एक्झामसाठी. ट्यूब सेल इज larger in size but generative cell is smaller in size. Tube cell is irregular in shape but generative cell is spindle shaped structure. ट्यूब सेलचा आकार जो आहे तो इरेग्युलर असतो आणि जनरेटिव्ह सेलचा आकार जो आहे तो मात्र स्पिंडल शेप्ड असतो बेटा. ट्यूब सेल हॅविंग मोर अमाऊंट ऑफ रिझर्व फूड मटेरियल बट जनरेटिव्ह सेल हॅविंग लो अमाऊंट ऑफ रिझर्व फूड मटेरियल. हे पॉईंट खूप खूप महत्त्वाचं आहे. ट्यूब सेलच्या आतमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात रिझर्व फूड मटेरियल स्टोअर असतो, पण जनरेटिव्ह सेलच्या आतमध्ये कमी प्रमाणात रिझर्व फूड मटेरियल स्टोअर असतो.
The nucleus of a vegetative cell is larger in size and irregular in shape. व्हेजिटेटिव्ह सेलच्या आतमधला न्यूक्लियस जो आहे तो लार्जर इन साइज आहे आणि इरेग्युलर इन शेप आहे. The nucleus of a generative cell is smaller in size with dense cytoplasm. हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. जनरेटिव्ह सेलच्या आतमध्ये मात्र न्यूक्लियस हा स्मॉलर साईजचा असतो विथ डेन्स सायटोप्लाझम. ट्यूब सेल इन्व्हॉल्व्स इन फॉर्मेशन ऑफ पॉलन ट्यूब. पॉलन ट्यूब तयार करण्यासाठी ट्यूब सेलचा वापर होतो. अँड जनरेटिव्ह सेल इन्व्हॉल्व इन फॉर्मेशन ऑफ 2 हेप्लॉइड मेल गॅमेट्स. आणि ह्या जनरेटिव्ह सेलपासनं पुढे जाऊन 2 हेप्लॉइड मेल गॅमेट्स तयार होतात. अशा पद्धतीनं व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल ह्यामधला डिफरन्स आपण बघितला. आता आपण थोडं पुढे जाऊयात. This generative cell initially attached to the wall of pollen grain, but later on it gets separated and present freely in the cytoplasm of tube cell. ही जी जनरेटिव्ह सेल आहे हे सुरुवातीला अटॅच असते वॉल ऑफ पॉलन ग्रेनला. त्यानंतर ही जनरेटिव्ह सेल जी आहे सेपरेट होते आणि ट्यूब सेलच्या सायटोप्लाझममध्ये फ्रीली ही प्रेझेंट असते. लक्षात ठेवा, ही महत्त्वाचा पॉईंट आहे. धिस 2-celled condition, that is vegetative cell and generative cell, called as partial development of male gametophyte. ही जी 2-celled कंडिशन आहे व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल, ह्या 2-celled कंडिशन जी आहे पॉलन ग्रेनची, ह्याला आपण पार्शियल डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट असं म्हणतो. अँड दॅट पार्शियल डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट टेक्स प्लेस बिफोर पॉलिनेशन. In 60% of angiospermic plant, pollen grain is released from the anther to the stigma at this 2-celled condition. But in 40% of angiospermic plant, pollen grain is released from anther to the stigma at the 3-celled condition. ठीक आहे. 60% अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये पॉलन ग्रेन जो आहे तो 2-celled कंडिशनमध्येच लिबरेट होतो अँथरमधनं. पण 40% ऑफ अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये पॉलन ग्रेन जो आहे तो 3-celled कंडिशनमध्ये लिबरेट होतो अँथरमधनं टू दी स्टिग्मा. ठीक आहे. 3-celled कंडिशनमध्ये काय होतं नेमकं? इन दॅट कंडिशन दी जनरेटिव्ह सेल अंडरगोज मायटोटिक डिव्हिजन अँड फॉर्म्स 2 मेल गॅमेट्स बिफोर पॉलिनेशन. ठीक आहे. When that pollen grain fall on the stigma, then germination of a pollen grain takes place after pollination. ज्यावेळेस हा 2-celled कंडिशनमधला पॉलन ग्रेन ह्या स्टिग्मावरती फॉल अप होतो त्यावेळेस ह्या पॉलन ग्रेनचं जर्मिनेशन घडून येतं. During germination of a pollen grain, the stigma secrete a sugary substance and that sugary substance is absorbed by the pollen grain. स्टिग्मा जी आहे एक शुगरी सबस्टन्स रिलीज करते आणि ते शुगरी सबस्टन्स ॲब्सॉर्ब करायचं काम ह्या पॉलन ग्रेनचं आहे. Therefore, the volume of cytoplasm of tube cell increases and produces the pressure on the intine
त्यामुळं पॉलन ग्रेनच्या आतमधला जो सायटोप्लाझम आहे त्या सायटोप्लाझमचं व्हॉल्यूम वाढतो आणि व्हॉल्यूम वाढल्यामुळं प्रेशर निर्माण होतं ह्या इंटाईनवरती. लक्षात घ्या. हेन्स द इंटाईन comes out of the pollen grain through one of the germ pore and forms the tube-like structure called as pollen tube. म्हणून मग ती जी इंटाईन आहे ती पॉलन ग्रेनमधनं बाहेर येते थ्रू वन ऑफ दी जर्म पोर आणि एक स्मॉल ट्यूब लाईक स्ट्रक्चर तयार करते, त्याला म्हणा पॉलन ट्यूब. दिस पॉलन ट्यूब एंटर्स इनटू दी स्टायलर कॅनल. बघा, when pollen tube enters into the stylar canal, then pollen tube secrete the hydrolytic enzymes, and that hydrolytic enzymes degrade the stylar canal tissues and forms the passage for pollen tube. ज्यावेळेस ही पॉलन ट्यूब ह्या स्टायलर कॅनलमध्ये इंटर होते त्यावेळेस हे पॉलन ट्यूब हायड्रोलायटिक एन्झाईम सिक्रेट करते आणि त्या हायड्रोलायटिक एन्झाईम्समुळं स्टायलर कॅनलमधले टिश्यूज जे आहेत ते डिजनरेट होतात आणि तिथे एक पॅसेज तयार होतो पॉलन ट्यूबसाठी. ठीक आहे. व्हेन पॉलन ट्यूब पासेस थ्रू स्टायलर कॅनल टुवर्ड्स दी ओव्ह्यूल ऑफ दी ओव्हरी, then cytoplasm, tube nucleus and generative cell enters into that pollen tube. ज्यावेळेस ही पॉलन ट्यूब स्टायलर कॅनलमधनं पास होते कुणीकडे, ओव्ह्यूलकडे, ओव्हरीच्या, त्यावेळेस त्या पॉलन ट्यूबमध्ये सायटोप्लाझम, ट्यूब न्यूक्लियस आणि जनरेटिव्ह सेल त्या पॉलन ट्यूबमध्ये प्रवेश करत असतात. And within that pollen tube, the generative cell undergoes mitotic division and forms two haploid non-motile male gametes. ह्या पॉलन ट्यूबमध्ये जनरेटिव्ह सेल आल्यानंतर त्या जनरेटिव्ह सेलचं मायटोटिक डिव्हिजन होतं आणि दोन हेप्लॉइड मेल गॅमेट्स तयार होतात जे की नॉन मोटाईल असतात. These two haploid male gametes and one tube nucleus is called as three-celled structure, and that three-celled structure called as complete development of male gametophyte. Two male gametes and one tube nucleus, this three-celled structure is called as complete development of male gametophyte. Development of male gametophyte in angiospermic plant is highly reduced and completely depend upon the sporophyte. This tube nucleus later on degenerate before fertilization. अशा पद्धतीनं आपण हे प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इन अँजिओस्पर्मिक प्लांट पाहिलेला आहे. थँक्यू.